सो हाय एव्हरीवन, वेलकम टू दी इंजिनिअरिंग व्हिडिओ सिरीज. सो गाइस, आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी कॅपराउंडची रजिस्ट्रेशन प्रोसेस ही कंप्लीट केलेली असेल. प्लस तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुमचे डॉक्युमेंट्स हे तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी सबमिट सुद्धा केलेले असतील. आता तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाईड झाले की रिजेक्ट झाले आहेत हे तुम्हाला कसं ओळखायचं आहे. प्लस तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जर व्हेरीफाय झालेला असेल तर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स सध्या डाउनलोड करायचे आहेत. जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला कसं रिअप्लाय करायचं आहे, तुमचे मिस्टेक्स हे तुम्हाला कसे करेक्ट करायचे आहेत, हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल एक्सप्लेन करणार आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होऊन जातील. तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मी तुम्हाला ह्या चॅनलवरती अशाच ॲडमिशनचे रिगार्डिंग गायडन्स प्रोव्हाइड करत असतो. सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. अँड ऑल्सो आपलं एक व्हॉट्सॲप चॅनल आहे, तर हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा. कारण की ह्या व्हॉट्सॲप चॅनलवर मी तुम्हाला काही अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो. आता येणाऱ्या वेळामध्ये तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग, तुमची मेरिट लिस्ट, हे भरपूर काही गोष्टी होणार आहेत. आणि ह्या सगळ्याचे अपडेट्स मी तुम्हाला ह्या चॅनलवरती, आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवरती टाइम टू टाइम प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज मेक शुअर टू जॉईन अवर व्हॉट्सॲप चॅनल ऑल्सो. आता जर तुम्ही ऑनलाईन व्हेरिफिकेशन मोड सिलेक्ट केला असेल आणि जर तुम्ही ई स्क्रुटनी मोडला सबमिट केलेला असेल तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म, तर एकदा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केला तर तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटस हे तुम्हाला असं काही लिहून दिसेल. ह्या ज्या असं लिहिलेलं असेल, युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज कम्प्लिटेड अँड सेंड टू SC, म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झाला आहे आणि हा स्क्रुटनी सेंटरला पाठवलेला आहे. फॉर ई व्हेरिफिकेशन तुम्ही ऑनलाईन मोड सिलेक्ट केलं होतं, तर त्याच्यामुळे आम्ही ऑनलाईनच तुमचा फॉर्म सबमिट केलेला आहे ई व्हेरिफिकेशनसाठी, म्हणजेच ई स्क्रुटनी. इट विल बी व्हेरीफाईड सोन. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा लवकरात लवकर व्हेरीफाय होऊन जाईल. आता ह्या पॉईंटला तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म ह्या पॉईंटला पूर्णपणे सबमिट झालेला आहे आणि हा ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी गेलेला आहे. जर तुम्ही ऑनलाईन मोड सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला असं काही ह्या इथे दिसेल. आता ह्या पॉईंटला भरपूर जणांना ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी खूप टाईमसुद्धा लागू शकतो. मला आत्तापासून कॉमेंट येत आहेत की काही मुलांनी ऑलरेडी 4 तारखेलाच फॉर्म भरलेला आहे, बट अजूनपर्यंत त्यांचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय नाही झाला आहे. तर त्यामुळे तुम्ही वेट करा, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा व्हेरीफाय होईल. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे, ऑनलाईन व्हेरिफिकेशन मोडसाठी थोडं डिले होऊ शकतो, तुम्हाला जास्त टाईम लागू शकतो, बट तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाय होऊन जातात. तर त्याच्यामुळे थोडं टाईम लागेल, बट तुमचा फॉर्म व्हेरीफाय होऊन जाईल. बट जर तुमच्याकडे पेशन्स नसतील, जर तुम्हाला पाहिजे असेल की आपला फॉर्म आत्ताच्या आत्ता व्हेरीफाय झाला पाहिजे, तर ह्या पॉईंटला तुम्ही तुमचा व्हेरिफिकेशन मोडसुद्धा चेंज करू शकता. तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असेल चेंज व्हेरिफिकेशन मोडचा ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मचं व्हेरिफिकेशन मोड हे तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही ऑनलाईन सिलेक्ट केलं असेल तर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोडला म्हणजे ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी स्विच करू शकता. एकदा तुम्ही चेंज व्हेरिफिकेशन मोडवर क्लिक केलं, मग त्याच्यानंतर इकडे तुम्हाला लिहून मिळेल की इकडे तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलं. बट जर तुम्हाला फिजिकल स्क्रुटिनी मोडला चेंज करायचं असेल तर इकडे तुम्हाला ऑप्शन मिळेल चेंज टू फिजिकल स्क्रुटिनी मोड. त्यावर क्लिक करून तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन मोडसाठी चूज करू शकता. जर तुम्ही ऑलरेडी ऑफलाईन व्हेरिफिकेशन मोड चूज केलेलं होतात आणि जर तुम्हाला आता ऑनलाईन मोडसाठी स्विच करायचं आहे, ते सुद्धा तुम्ही स्विच करू शकता. मग त्या केसमध्ये तुम्हाला ह्या इकडे ऑप्शन मिळेल चेंज टू ई स्क्रुटिनी मोड. हे तुम्हाला ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचा व्हेरिफिकेशन मोड चेंज करू शकता. आता एकदा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झाला, मग त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये असं काही लिहून येईल. ह्या इकडे तुम्हाला ग्रीन कलरमध्ये लिहिलेलं असेल युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय SC. ह्या इकडे SC नंबर पण दिलेला असेल की कुठल्या स्क्रुटिनी सेंटरकडनं तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन व्हेरीफाय झालेला आहे. म्हणजे ह्या इकडे तुम्हाला लिहिलेलं आहे की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झाला आहे आणि तुमचा कन्फर्मसुद्धा झालेला आहे ह्या स्क्रुटिनी सेंटरकडनं. डेट आणि टाईमसुद्धा मेन्शन केलेलं असेल. प्लीज चेक दी ॲक्नॉलेजमेंट. म्हणजे आता तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट चेक करायचं आहे. आता ज्या पण मुलांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी सबमिट केलेला असेल आणि तुमचा फॉर्म आता ऑनलाईन व्हेरीफाय झालेला असेल, तर तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला आता रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट कसं डाउनलोड करायचं आहे, तर बघा लेफ्ट साईडला तुम्हाला ह्यात एक ऑप्शन लिहून दिलेला आहे ॲक्नॉलेजमेंट बाय व्हर्जन वाईज. आता हा जो ऑप्शन आहे ना, ह्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे. मग त्याच्यानंतर इकडे तुम्हाला एक ऑप्शन मिळेल ॲक्नॉलेजमेंट व्हर्जन नंबर. इथे तुम्हाला व्हर्जन नंबर सिलेक्ट करायला मिळेल. तर इकडे तुम्हाला लेटेस्ट व्हर्जन नंबर सिलेक्ट करायचा आहे. जसं की ह्या इथे एकच व्हर्जन नंबर आहे, बट जर तुमचे 2, 3, 4, 5, 6 असं असेल तर जे पण लेटेस्ट आहे, सपोज जर 5 व्हर्जन्स असतील, जर ते 5th नंबरचं व्हर्जन आहे हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आता ह्या इकडे 1 आहे तर मी ते 1 सिलेक्ट करतोय. 1 वर सिलेक्ट केलं, मग त्याच्यानंतर इकडे तुम्हाला लिहून येईल रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 4 years.
म्हणजे इकडे तुम्हाला फर्स्ट इयरसाठी जे पण रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट आहे हे तुम्हाला दिलेलं आहे. खाली तुम्हाला पूर्ण तुमचं ॲप्लिकेशन फॉर्मची कॉपी दिलेली असेल, सगळे तुमचे पर्सनल डिटेल्स असतील अँड पूर्ण एंडला, पूर्ण लास्टला, शेवटला तुम्हाला ऑप्शन मिळेल प्रिंट रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटचा. त्यावर क्लिक करून तुम्हाला ही रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटची PDF ही तुम्हाला डाउनलोड करायची आहे. आणि ही PDF तुम्हाला पुढे जाऊन ॲडमिशन प्रोसेसच्या वेळी पण तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करताना ही तुम्हाला रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटची PDF सबमिट करावी लागणार आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. अँड अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, एकदा तुमचा पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले, एक तुमचं ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन स्टेटस ह्याचं ग्रीनमध्ये लिहून दिलं, मग त्याच्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा लॉक होऊन जातो. मग तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म एडिट नाही करू शकत. जर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण एडिट करायचे असतील, मग त्याच्यानंतर तुम्ही ते सेंड ग्रीव्हन्सेसचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. एडिट कसं करायचं आहे हे पण मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे, ह्या व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे, तर त्याच्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन केलेलं असेल तर तुम्हाला ऑफलाईन स्क्रुटिनी सेंटरकडनंच एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट मिळालेलं असणार आहे. त्या रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंटवरती स्टॅम्प आणि सिग्नेचरसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असेल, तर हे तुम्हाला जपून ठेवायचं आहे. आता जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट झालेला असेल, म्हणजे जर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही पण मिस्टेक असेल, तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये असं काही रेड कलरमध्ये लिहून दिलेलं असेल. इकडे तुम्हाला काय मेन्शन करून दिलं आहे, फॉलोइंग डिस्क्रिपन्सीज आर फाउंड इन युअर ॲप्लिकेशन फॉर्म बाय SC. ह्याच्या स्क्रुटिनी सेंटरचा नंबर दिलेला असेल, डेट आणि टाईम दिलेला असेल, अँड रिव्हर्टेड बॅक. काइंडली करेक्ट दी डिस्क्रिपन्सी बाय मेकिंग नेसेसरी करेक्शन्स अँड अपलोडिंग रिलेटेड डॉक्युमेंट्स. म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये डिस्क्रिपन्सी सापडली आहे. डिस्क्रिपन्सी म्हणजेच काय की एक मिस्टेक सापडलेली आहे आणि त्या स्क्रुटिनी सेंटरवाल्यांनी तुम्हाला सांगितलं आहे की ही डिस्क्रिपन्सी, ही जी मिस्टेक आहे ही तुम्ही करेक्ट करून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा तुम्ही रिसबमिट करू शकता. आता नक्की मिस्टेक आपली कशामध्ये आहे हे तुम्हाला कसं ओळखता येईल, तर खाली आपल्याला एक टेबलसुद्धा दिलेलं असतं. इकडे तुम्हाला खाली टेबल दिलेलं आहे. आता ह्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये 2 मिस्टेक्स मिळाल्यात, 2 डिस्क्रिपन्सीज मिळाल्यात. कुठल्या स्टेपमध्ये, सगळ्यात पहिले कॅन्डिडेटच्या टाईपमध्ये मिळालं आहे. कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करताना ह्या कॅन्डिडेटने मिस्टेक केली असेल तर त्याच्यामुळे इकडे त्याचा एक मिस्टेक मिळाली आहे. सेकंड आहे JEE मेन्सचं. JEE मेन्सचा स्कोर कार्ड अपलोड करताना काही ह्यांनी मिस्टेक केली असेल तर ह्याच्यामध्ये ही एक त्याला मिस्टेक मिळालेली आहे. तर आता हे तुम्हाला दोन्ही मिस्टेक्स करेक्ट करायचे आहेत. ठीक आहे, इकडे तुम्हाला डिस्क्रिपन्सी इन हे पण दिलेलं आहे. अँड रिमार्क बाय SC ऑफिसर. ज्या पण स्क्रुटिनी सेंटरमध्ये तुमचा हा ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी गेला होता, त्या स्क्रुटिनी सेंटरकडनं त्या ऑफिसरने इकडे तुम्हाला काही रिमार्क लिहून दिलेलं असेल, मॅन्युअली हे रिमार्क लिहून दिलेलं असेल. या इकडे तुम्हाला क्लिअर करून देतात, करेक्ट दी कॅन्डिडेटच्या टाईप. म्हणजे इकडे तुम्ही कॅन्डिडेट टाईप चुकीचं सिलेक्ट केला होता तर हे तुम्ही करेक्ट करा. हे तुम्ही कसं करेक्ट करू शकता, तर पुढेच तुम्हाला गो टू स्टेप हा तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे. तर ह्या इथे क्लिक टू एडिटचं ऑप्शन दिलेलं असेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक केला तर डायरेक्टली तुम्ही कॅन्डिडेट टाईप सिलेक्ट करण्याच्या स्टेपवर तुम्ही जम्प व्हाल. तिकडे तुम्हाला करेक्ट करून जे पण तुम्ही मिस्टेक्स केले आहेत हे तुम्हाला करेक्शन्स करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही हा फॉर्म रिसबमिट करू शकता. प्लस इकडे दुसरीसुद्धा मिस्टेक आहे JEE डिटेल्समध्ये, जिथे अजून एक रिमार्क दिलेला आहे, डिअर स्टुडंट अपलोड ओरिजिनल प्रिंट ऑफ JEE मेन 2026. सपोज ह्या मुलांनी चुकीची PDF अपलोड केली असेल किंवा काही झेरॉक्स कॉपी अपलोड केली असेल तर ह्या SC ऑफिसरने सांगितलं आहे की तुमच्या JEE मेनच्या स्कोर कार्डची ओरिजिनल प्रिंट तुम्ही ह्या इथे अपलोड करा. हे तुम्ही अपलोड कसं करणार ते इकडेच तुम्हाला क्लिक टू एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. डायरेक्टली तुम्ही त्या स्टेपवर जम्प व्हाल. ज्या पण स्टेपमध्ये तुमची मिस्टेक आहे त्या स्टेपवर तुम्ही जम्प व्हाल. एकदा तुम्ही तिकडे जम्प झाला तर तिकडे जे पण मिस्टेक्स आहेत हे तुम्ही करेक्ट करून हा तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही रिसबमिट करू शकता. टेन्शन नाही घ्यायचं आहे. जर तुमचा फॉर्म रिव्हर्ट बॅक आलेला असेल, जर तुमचं व्हेरिफिकेशन हे रिजेक्ट झालेलं असेल, तरी पण जे पण तुमचे मिस्टेक्स आहेत हे तुम्ही करेक्ट करून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा तुम्ही रिसबमिट करू शकता. आता रिसबमिट करायला पण तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला ऑनलाईनच व्हेरिफिकेशनसाठी पाठवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा पाठवू शकता. जर ह्या पॉईंटला जर तुम्हाला पाहिजे असेल की आता मला ऑफलाईन जायचं आहे, ऑफलाईन डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत, तर सिम्पली इथे तुम्हाला चेंज व्हेरिफिकेशन मोडचा ऑप्शन दिलेला आहे. त्यावर क्लिक करून तुमचा व्हेरिफिकेशन मोड तुम्ही चेंज करू शकता आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला ऑनलाईनच परत पाठवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा व्हेरिफिकेशनसाठी पाठवू शकता. टेन्शन नाही घ्यायचं आहे. जस्ट तुमचे जे पण मिस्टेक्स आहेत हे तुम्ही नीट करेक्ट करा आणि त्याच्यानंतर हा ॲप्लिकेशन फॉर्म हा तुम्ही रिसबमिट करा. जर परत मिस्टेक्स असतील तर परत तुमचा हा फॉर्म रिव्हर्ट केला जाईल. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल.
आता काही मुलांच्या असं सुद्धा व्हेरिफिकेशन स्टेटस येतं, म्हणजे काही मुलांच्या व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये असं सुद्धा लिहून दिलेलं असतं की युअर ॲप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय SC. म्हणजे ते त्यांना सांगितलं आहे की तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा व्हेरीफाय झाला आहे आणि कन्फर्म सुद्धा झाला आहे ह्या स्क्रुटिनी सेंटरकडनं, आणि डेट आणि टाईमसुद्धा मेन्शन केलेलं असेल. प्लीज चेक दी ॲक्नॉलेजमेंट. तुम्ही ॲक्नॉलेजमेंट चेक करू शकता. बट ह्याच्या अजून एक लाईन लिहून दिली आहे, फॉलोइंग डिस्क्रिपन्सीज आर फाउंड इन युअर ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये काही डिस्क्रिपन्सीज मिळाल्या आहेत, काही मिस्टेक्स मिळाल्या आहेत, हे तुम्ही करेक्ट करू शकता. म्हणजे आता हा ॲप्लिकेशन फॉर्म तर व्हेरीफाय झाला आहे, बट जे पण मिस्टेक्स आम्ही हायलाईट करून दिले आहेत, जर तुम्हाला करेक्ट करायचं असेल तर तुम्ही करेक्ट करू शकता. कसं करेक्ट करायचं आहे? यू कॅन रेज द ग्रीव्हन्सेस टू अनलॉक द ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही ग्रीव्हन्सेस रेज करून अनलॉक करून घेऊ शकता. आता हे तुम्ही कसं करेक्ट करणार? तर तुम्हाला त्यासाठी ग्रीव्हन्सेस रेज करायला लागेल, कारण की ज्या पॉईंटला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय होतो, इकडे तुम्हाला असं ग्रीन कलरमध्ये स्टेटस बघायला मिळतं. मग त्या पॉईंटला आपल्याला समजून जायचं आहे की आपला ॲप्लिकेशन फॉर्म आता लॉक झालेला आहे. म्हणजे डायरेक्टली तुम्ही ते फिल ऑर एडिट ॲप्लिकेशन फॉर्म ह्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फॉर्म एडिट नाही करू शकत. फॉर्म एडिट करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक करून घ्यावा लागेल. अनलॉक करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला समजून घ्यायचं आहे की कुठल्या स्टेपमध्ये तुमचे मिस्टेक आहे. तर त्यासाठी आपल्याला खाली एक टेबलसुद्धा मेन्शन करून दिलेलं आहे, जसं की ते ॲप्लिकेशन फॉर्म स्टेप कुठल्या स्टेपमध्ये मिस्टेक आहे, तर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स ह्या स्टेपमध्ये मिस्टेक आहे. पर्सन विथ डिसेबिलिटी ह्या स्टेपमध्ये मिस्टेक आहे. आणि SCने काय रिमार्क दिला आहे, म्हणजे स्क्रुटिनी सेंटरने ज्या सेंटरमध्ये तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी गेला होता, तर त्या स्क्रुटिनी सेंटरने काय तुम्हाला रिमार्क दिला आहे? अपलोड ओरिजिनल. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या कॅन्डिडेटने PWD सर्टिफिकेट म्हणजे झेरॉक्स अपलोड केली असेल किंवा काही वेगळ्या प्रकारची त्यांनी मिस्टेक केली असेल, मग त्यासाठी स्क्रुटिनी सेंटरने हे ते लिहून दिलं आहे की इकडे तुम्ही PWD सर्टिफिकेट हे तुम्ही ओरिजिनल अपलोड करा. आता हे तुम्हाला कसं अपलोड करायचं आहे? डायरेक्टली तुम्ही एडिट नाही करू शकत. मग त्यासाठी तुम्हाला ग्रीव्हन्सेस रेज करावं लागेल. ग्रीव्हन्सेस रेज करण्यासाठी तुम्हाला लेफ्ट साईडला ऑप्शन दिलेला आहे सेंड ग्रीव्हन्सेस म्हणून, तर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स मिळतील. सगळ्यात पहिले ग्रीव्हन्सेस टाईप, कुठल्या टाईपचं ग्रीव्हन्स म्हणजे कुठल्या स्टेपमध्ये तुम्हाला करेक्शन करायचं आहे. तर ह्याच्यात जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स मिळतील, जसं की TFWSमध्ये तुम्हाला करेक्शन्स करायचे आहेत. काही मुलांनी TFWSला आधी अप्लाय नव्हतं केलं, बट त्यांचा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे आणि आता त्यांना लक्षात आलं की यार माझा TFWSला अप्लाय करायचंच राहून गेलं. मग ह्या इथे तुम्हाला TFWSचा ऑप्शन दिला आहे, तर त्यावर तुम्ही क्लिक करू शकता. 10वीच्या मार्क्समध्ये, 12वीच्या मार्क्समध्ये किंवा इतर कुठल्याही डिटेल्समध्ये तुम्ही फॉर्म भरताना कुठल्याही डिटेल्समध्ये मिस्टेक केली असेल आणि हे तुम्ही आता करेक्ट करायचं असेल, तर सिम्पली तो ऑप्शन तुम्हाला ह्याचे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर जर काही सब्जेक्ट असेल तर हे तुम्ही ते मेन्शन करा की काय नक्की तुम्हाला करेक्शन करायचं आहे. काय जर अटॅचमेंट असेल तर हे तुम्ही अपलोड करू शकता. येथे तुम्ही JPG म्हणजे इमेज फॉर्मॅट किंवा PDF फॉर्मॅटमध्ये सुद्धा अपलोड करू शकता. साईज लिमिटेशन आहे 500 KB पर्यंतच तुम्ही अपलोड करू शकता. अँड जर तुम्हाला अजून काही डिटेल्स तुम्हाला मेन्शन करायचे असतील, तुम्हाला तुमची मिस्टेक ही तुम्हाला इलॅबोरेट करायची असेल, जर तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरला समजवायचं असेल, तर हे तुम्ही डिटेल्स इथे मेन्शन करू शकता. मग त्याच्यानंतर सेंड ग्रीव्हन्सेसवर क्लिक करायचं आहे. सेंड ग्रीव्हन्सेसवर क्लिक केल्यानंतर स्क्रुटिनी सेंटर पहिले चेक करतील नक्की तुम्हाला काय करेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म हा तुमचा अनलॉक करून मिळेल आणि ते सुद्धा तुम्हाला डॅशबोर्डवरतीच समजेल. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. हे झालं ऑनलाईन व्हेरिफिकेशनसाठी. जर तुम्ही ऑफलाईन व्हेरीफाय केलं असेल, जर तुमचे डॉक्युमेंट तुम्ही ऑफलाईन व्हेरीफाय करून घेतले असतील, मग त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन ग्रीव्हन्सेस नाही रेज करू शकत. इकडे तुम्हाला असं काही लिहून मिळेल की तुम्ही ई स्क्रुटिनी व्हेरिफिकेशनला नव्हतं चूज केलं, तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन चूज केलं होतं, तर त्यामुळे तुम्ही ऑफलाईन जाऊनच तुम्ही ग्रीव्हन्सेस रेज करू शकता. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल आणि इथपर्यंत तुम्हाला आयडिया आली असेल की जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय झाला असेल तर तुम्हाला काय डाउनलोड करायचं आहे, जर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर त्यासाठी तुम्हाला कसं रिअप्लाय करायचं आहे, हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर इथपर्यंत सगळं समजलं असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की येस दादा आय गॉट इट. म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे किती मुलांना समजलं. ॲज वेल एज जर तुम्ही आपल्या काउन्सिलिंग बॅचसाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंगची बॅच जॉईन करू शकता. लिमिटेड सीट्स आता बाकी आहेत. जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही सिम्पली ह्या नंबरवर मला मेसेज करा की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर इंजिनिअरिंग पर्सनल काउन्सिलिंग. जर तुम्हाला फार्मसीसाठी एनरोल करायचं असेल तर आय वॉन्ट टू एनरोल इन युअर फार्मसी पर्सनल काउन्सिलिंग हे डिटेल्स तुम्ही तिकडे मला व्हॉट्सॲपवर सेंड करा. मग त्याच्यानंतर मी तुम्हाला काउन्सिलिंगचे रिलेटेड सगळे काही डिटेल्स सेंड करेन. एवढे काही आपण फीचर्स हे ते प्रोव्हाइड करतो आहे, हे तुम्ही येथे रीड करू शकता.
आणि जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर सिम्पली तुम्हाला इझी कॉलेज ॲप डाउनलोड करायचं आहे, तिकडे तुम्हाला रजिस्टर करायचं आहे, तिकडे तुम्हाला इंजिनिअरिंग और फार्मसी बॅच दिसेल, तर तिकडे जी पण तुमची बॅच असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, पेमेंट करायचं आहे. पेमेंट केलं तर 24 आवर्समध्ये माझी टीम तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करेल. जर तुम्हाला काही पण एन्क्वायरी करायची असेल तर ह्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. मी नक्की तुमच्या जे पण क्वेरीज असतील पर्सनल काउन्सिलिंगचे रिलेटेड हे तुमचे सॉल्व्ह करेन. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. जर अजून काही डाऊट्स असतील तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सो गे दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.